तो त्याने इंसल्ट करून वगैरह पुन्हा हे करायला लागला. त्याला बोलो ठीक है आपको नहीं जम रहा है छोड़ दो आप, हम जाते हैं ऐसे ही घूम के वापस चले जाएंगे. मग नंतर तो बोलायला लागला की एक काम करो 2 फोटो निकालो इधर से निकल जाओ, इधर रुकना नहीं है बिलकुल भी वगैरह. मग तेव्हा आमचा थोडासा पारा चढला की भाई तू असं नाही बोलू शकत आमच्याशी. पण आता असं झालं की मला इथे थांबायचाच मूड नाही राहिला अजिबात. मी तर इथे अजिबात येणार नाही. मी जे पण लोक आहेत त्यांना पण सांगेन भाई तुम्हाला जमतंय, तुमचं एवढं बजेट आहे, बजेट पण असेल आणि तुम्हाला इन्सल्ट सहन करायची इच्छा असेल तर तुम्ही या इथे, आम्हाला नाही यायचं. इन्क्लुडेड होते काय? अरे त्यांनी फक्त असं लिहिलं हनीमून इन्क्लुजन, मला काय माहिती आहे असा वाला प्रकार असेल. काय? तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आम्ही पहलगाम पोहोचलो होतो आणि आजचा आमचा प्लॅन पहलगाम फिरायचाच होता. पण रात्रभर जे स्नोफॉल झालं त्यामुळे पहलगामचे जे मेन अट्रॅक्शन्स आहेत लाईक ABC व्हॅली आणि बाकी अट्रॅक्शन्स ते बंद झाले होते. त्यामुळे मग आम्ही आमच्या ड्रायव्हरला रिक्वेस्ट केली की आम्हाला दूधपत्री घेऊन चल जेणेकरून आमचा डे युटिलाइज होईल. आणि मग त्यांनीसुद्धा ते एक्सेप्ट केलं आणि आम्ही दूधपत्रीसाठी निघालो. पण दूधपत्री आल्यावरती आमची खूप मोठी निराशा झाली. तिथे एक वाईट एक्सपिरियन्स आला आम्हाला, जो की मी या व्हिडिओमध्ये पुढे एक्सप्लेन केला आहे. ते बघ हा हा सांग काय झालं आता, जस्ट सांग, मराठीत सांग. बोल ना फिर ना, अरे फिर ना. इथे आम्ही पोहोचलो, त्याच्यानंतर नंबर्स असतात, नंबर वाईज इथे असं नंबर लावायचा. नंबर काय नसतं. अरे असतं. नाही अरे हो, वॉट एव्हर इट इज. एक एजंट भेटला आम्हाला, स्वतःहूनच आला तो आमच्याकडे. आम्ही इथे पोहोचलो, त्याच्यानंतर आम्हाला एक एजंट सापडला. तो स्वतःहून इथे बघून बोल रे, असं नको बोलू. तो स्वतःहूनच आला आमच्याकडे आणि तो म्हणाला 3700 पर पर्सन बाईक. आम्ही त्याला नाही सांगितलं. तर म्हणाला टोटल तुम्ही मला 7000 द्या दोघांचे. तरी नाही बोल. खूप वेळ आमच्या मागे चालत राहिला आणि बार्गेनिंग करताना आमचीच इज्जत काढतोय. बोलते नाही शांत ऐक. तर आम्ही आता आलोय दूधपत्रीला आणि इथे जिथून ATV बाईक्स वगैरे मिळतात तिकडून आमचा प्लॅन होता ॲक्च्युली की ATV बाईक्स घ्याव्या. त्याच्यासाठी आम्ही आधी खालून हे जॅकेट आणि शूज पण घेतले दोघांचे. अराऊंड 300 पर पर्सन पडलं ना आपल्याला. हां, आणि आम्ही फुल सेट होतो, रेडी होतो. ॲक्च्युली मी ते अंकित भाटियाच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की दूधपत्री एक प्लेस आहे जे आत्ता इंटरनेटमुळे फेमस झालं आहे. पण इथे आल्यावरती आमचा एक्सपिरियन्स एवढा घाण होता की म्हणजे एक माणूस होता जो आमच्या मागेच खूप वेळ चालू होता. त्याला आम्ही सांगतोय भाई एवढं आमचं बजेट नाही आहे. तो 3700 पर ATV बोलायला लागला. तर आम्ही बोललो भाई आम्ही एवढं नाही करू शकत. आम्ही आमचं बजेट सांगितलं तर तो पूर्णपणे म्हणजे ऑलमोस्ट इन्सल्ट करायला लागला की अगर तो हे काय ते जाना है तो एक काम करो फिर फ्री में जाओ, आपको कोई नहीं लेके जाएगा, आपका जाके कुछ फ़ायदा ही नहीं है. मग आम्ही शेवटी आम्हाला खूप जास्त झालं. आम्ही त्याला बोललो की म्हणजे नंतर पण आम्ही निगोशिएट करायला ट्राय केलं की बोललो एक ATVवरती जाऊ दोघेजणं. आणि किती म्हणत होतो त्याचे 5000 समथिंग काहीतरी बोलत होता. आम्ही बोललो नाही भाई आमचं एवढं बजेट नाही आहे, आम्ही मॅक्सिमम 3000 देऊ शकतो. मग तो त्याने इन्सल्ट करून वगैरे पुन्हा हे करायला लागला. त्याला बोललो ठीक है आपको नहीं जम रहा है छोड़ दो आप, हम जाते हैं ऐसे ही घूम के वापस चले जाएंगे. मग आम्ही फोटो निकल जाओ. हां, आम्ही चालत पुढे चाललो होतो. तर आमच्या मागे तो येतोय. तिथून मग आम्ही बोललो चल ठीक है. आम्ही त्याला बोललो की भाई ऐसा मत करो, पीछे मत आओ, तो अच्छा नहीं लग रहा है ये सब, हमको नहीं जाना है, हमारा बजेट नहीं है उतना, हमको जाना ही नहीं है. तर मग आम्ही तिथून रिटर्न आलो. तरी पण तो आमच्याशी वाद घालतोय, जो करना है वो करो, इधर रुको मत फिर वगैरे हे ते. मग थोडं पुढे आलो. पुढे आल्यावरती पुन्हा त्याचं तेच चालू होतं.
मग नंतर तो बोलायला लागला की एक काम करो 2 फोटो निकालो इधर से निकल जाओ इधर रुकना नहीं है बिलकुल भी वगैरे. मग तेव्हा आमचा थोडासा पारा चढला की भाई तू असं नाही बोलू शकत आमच्याशी, म्हणजे अशा टोनमध्ये बोलू शकत नाही. विषय मेन काय होता की असं नव्हतं की बाबा पैशाचा आम्ही 1500 आम्ही स्वतःहून एक्स्ट्रा बऱ्याच ठिकाणी दिलेत, तो विषय नव्हता. काय आपण टिप म्हणून किती प्रत्येकाला दिलेत ना, जेवढे पण आम्ही आता पण राईड केलेत आणि जे पण केलं ना कॅब वगैरे प्रत्येकाला आम्ही दिलेत एक्स्ट्रा स्वतःच्या. कारण आम्हाला पण माहिती आहे त्यांचा हा सीझन आहे, सीझनपुरते ते लोक असतात, त्यांच्याकडे बिझनेस असतो. बाकी एरवी आम्हाला माहीत नाही काय काम करतात, पण ठीक आहे ज्यांनी सर्व्हिस सांगितली चांगले बोलले त्यांना आम्ही स्वतःहून पैसे दिलेत. तर बट हे जो एक्सपिरियन्स होता की तुम्ही फोटो काढा निघा इथून, आम्ही बोललो अगर आप ऐसे बात करोगे तो हमको कंप्लेंट करना पड़ेगा. तो बोलतो ठीक है एक काम करता हूँ मैं पुलिस को फ़ोन करता हूँ, पुलिस को बुलाता हूँ. बोललो ठीक आहे बुलाव. पण आता माझ्यासोबत आता ही पण असल्यामुळे मग आम्ही असं जास्त चढू शकत नव्हतो. आम्ही बोललो ठीक आहे आप बुला, हम यहाँ पे फोटो निकाल रहे हम यहीं पे है. मग थोडं पुढे गेलो. मग तेव्हा तिथे एक माणूस जो होता तिकडचा लोकल जो काहीतरी व्हिडिओग्राफी वगैरे समथिंग करतो तो भेटला. तो त्याशी बोलायला लागला, पण आम्हाला विषय वाढवण्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे मग आम्ही जास्त काय बोललो नाही. तो बोलत होता की आम्ही करून देतो. नंतर मग आम्हाला दुसरा एक जण माणूस भेटला. तो बोलला की एक ATVचे आम्ही किती 3000 घेतो, एक ATVवरती दोघेजणं जा. पण आता असं झालं की मला इथे थांबायचाच मूड नाही राहिला अजिबात. त्यामुळे आम्ही इथे जस्ट एक दुसऱ्या एका ट्रेलवरती आलो आहे आणि इथून आता आम्ही रिटर्न जाऊ. म्हणजे मला आता मी कसं सांगू, मला खूप जायची इच्छा होती ॲक्च्युली. हे आमच्या प्लॅनमध्ये आधी नव्हतं. आज पहलगामला आम्ही फिरणार होतो, बट तिथे स्नोफॉलमुळे ते ABC व्हॅली क्लोज झाली. मग आम्ही विचार केला की चल ठीक आहे एवढा टाईम आहे तर आपण दूधपत्री जाऊया. मग आम्ही कन्व्हिन्स केलं त्या कॅबवाल्याला, पण आम्ही इथपर्यंत यायला लावलं, एवढं सगळं केलं, हे सगळं घेतलं का आता आम्ही मग इथे आल्यावरती आम्ही 1000-2000साठी आम्ही काही करू का. पण असा जर एक्सपिरियन्स असेल की तुम्ही टुरिस्टला असं म्हणजे एक तर त्यांची इन्सल्ट करणार पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट समजा इन्सल्ट नाही करत असेल तरी पण तुम्ही त्याला हडतूड करून असं नाही बोलू शकत ना, म्हणजे निघून जा वगैरे हे तर बोलू शकत नाही. आपण आपल्याच देशामध्ये आहेत, आपण आपल्याच प्लेसवरती आहे, ठीक आहे तुमचा भाग आहे आम्हाला मान्य आहे, पण आम्ही काही चुकीचं करत नाही ना. आम्ही फिरतोय जस्ट, आमचं बजेट नाही आहे, आम्ही नाही बोलतोय. मग तुम्ही इन्सल्ट करून आम्हाला हाकलू शकत नाही ना. त्यामुळे ते मला खूप वाईट वाटलं. मी तर इथे अजिबात येणार नाही. मी जे पण लोक आहे त्यांना पण सांगेन भाई तुम्हाला जमतंय, तुमचं एवढं बजेट आहे, बजेट पण असेल आणि तुम्हाला इन्सल्ट सहन करायची इच्छा असेल तर तुम्ही या इथे, आम्हाला नाही यायचं. मी कोणाला सांगणार नाही इथे पुढे या म्हणून परत. याच्यापेक्षा बेटर प्लेस असतील. आणि असून काय असणार, आम्ही 2-3 ठिकाणी पाहिलं तिथे पण हे लोक बोलतात ना की एवढी मोठी ट्रेल आहे, एवढं मोठं आहे, एवढं लांब जायचं आहे. तिथे एवढं काही खास नसतं एंडला गेल्यावरती. सो हा आमचा एक्सपिरियन्स होता. सो आपण बोलू पुढे. माझं डोकं जरा आमचं शांत होऊ द्या मग आपण पुढे बोलू. सो ठीक आहे आता फोटो काढू इकडे आणि जाऊ आम्ही. मी लास्ट टाइम कधी खाल्लं माहिती आहे का, या की हाँ वो अभी उसने मैं अभी जस्ट इसको वही बोल रहा था. सो आता आम्ही जस्ट दूधपत्रीवरून जो काय सगळा इन्सिडेंट झाला त्याच्यावरती मला अजून बोलायचं आहे नंतर, जे की मी नंतर बोलेन. सो ते सगळं झालं. त्यानंतर आम्ही तिथून आलो श्रीनगरला. पुन्हा श्रीनगरला मग आता आमच्या आजची लास्ट नाईट आहे, जे की हाऊसबोटवरती आहे. डिलक्स हाऊसबोटचं नाव आहे. आणि त्याच्या आधी बनारची शिकारा राईड होती कॉम्प्लिमेंटरी. त्याच्यामध्ये मग आम्ही थोडे पैसे ॲड करून म्हणजे 1500 ॲड करून आम्ही 4 पॉईंट अजून ॲड करून घेतले. सो आता तेच आम्ही करतो आहे. तर उद्या आमची अराऊंड 1 वाजेच्या आसपासची फ्लाईट आहे. त्याच्यासाठी आम्हाला 11 वाजता इथून निघावं लागेल. हे आहे नेहरू गार्डन, शिकारा, हे आमचं लगेज आणि आम्ही ताजसारखं दिसतंय म्हणून का याला लोकांनी खाऊन पिऊन कसं टाकलंय अशी. हाऊसबोट हे हॉटेल नाही, हे राहतात वाटतं लोक इथे. वो राइट साइड वाला नहीं, सीधे सामने राइट साइड वाला ये तो
हाय, कसं वाटतंय बोटीत बसून? मस्त वाटतंय. संध्याकाळची वेळ आहे, एकदम चिल्ड वाटतंय. थंडी पण खूप आहे. तरी जॅकेट काढलंयस. तर आम्ही इथे एक स्टॉप घेतलाय, चाय पकोडे ऑर्डर केलेत. काय म्हणशील तू? पकोड्यांची वाट बघतीये, चहाची. थंडीने अंग नुसतं करायचं आता. ही बोट तर आले पकोडे आले. आले पकोडे आलेत तुमचे. आता मस्त खाऊ आणि चहा पण येणार आहे, एन्जॉय करू. इन्क्लुडेड होते काय? अरे त्यांनी फक्त असं लिहिलं हनीमून इन्क्लुजन. मला काय माहिती हे असा वाला प्रकार असेल. हे काय? बापरे, हे भगवान. हे काय काढले? झोपायचं कसं याच्यामध्ये? सगळ्यात बेस्ट काय काय असेल आहे हो हे? हे काय हे बघ. तर ही आहे आमची हाऊसबोट, जी तुम्हाला मी आतून दाखवली. आता आम्ही जस्ट बाहेर आलो होतो आणि हे काश्मीरी ड्रेसमध्ये फोटो काढतात ना, ते आमच्या इथे समोरच होते. सो मला ॲक्च्युली अदितीला बोलायचंच होतं की फोटो काढ. तिला पण तिची पण इच्छा होती, पण ती नाही म्हणत होती आधी. पण नंतर मग तिला कन्व्हिन्स केलं आणि परत त्यांच्याशी सुद्धा निगोशिएट केलं. त्यांना बोललं की सॉफ्ट कॉपी द्या 300मध्ये, बट ते काय रेडी नव्हते. मग 400मध्ये फायनल केलं आणि तिला ते असे रेड कलरचा ड्रेस वगैरे घालून फोटोशूटसाठी घेऊन गेलेत. तिथे आम्ही रात्री राहिलो होतो. थोडी अनकम्फर्टेबल आहे, म्हणजे लाँग टर्मसाठी नाही राहू शकत. हॉटेलसारखं कम्फर्ट नसतो इथे, बट स्टील ॲज अन एक्सपिरियन्स इट इज फाईन. थोडं असं ओल्ड रस्टिक टाईप सगळं असतं. आणि हे यांचं इथे हांड्यामध्ये पाणी भरायची प्रॅक्टिस. तर आमचा ब्रेकफास्ट चालू होता. आता फोटो वगैरे काढून झाले, रील काढून झाल्या मस्तपैकी. आणि ब्रेड जॅम वगैरे, मी एग खातो आहे, ऑमलेट आणि चहा. आता हे सगळं झालं की आम्ही चेकआउट करू आणि निघू इथून डायरेक्ट थेट घरी. डाळ भात द्या मला कधीतरी. हां चला बाय बाय. तर ही आमची इवन बोट हाऊस होती. कोणचा मंदिर?
गंगाचर्य नहीं गए नाही नहीं गए आज जरा जास्त बर्फ वाटतो. गुलमर्ग जिथे आपण गेलो होतो. आता घरी जायचा टाइम झालाय. ड्रायव्हरसाठी वाट बघतोय. तर आम्ही आता इकडे 19A जो गेट आहे जिकडून आमची हाऊसबोट गेली होती तिथेच आम्ही येऊन थांबलो आहे आणि आम्ही वेट करतो आहे आमच्या ड्रायव्हरचा येण्यासाठी. आमची फ्लाईट आहे दुपारी 2ची. तर 2 तास आधी म्हणजे 12 वाजता तरी आम्हाला तिथे पोचावं लागेल. सो आता 45 मिनिट अजून बाकी आहेत. 11:15 झाले आता. सो आणि आमचा आता प्रवास म्हणजे संपतो आहे इथून. हे जे दल लेक आहे त्याच्या आसपासचा एरिया. आम्ही आमच्या बॅगा घेऊन बसलो आहे इकडे. चिल करतो आहे. उन्हात कुणी चिल करतं. अरे थंडी लागते उन्हात बसलो आहे. सो चला छान वाटतं सकाळ सकाळ असं इथे. पण आता आज लास्ट आहे म्हणजे आमच्या इथे ह्या विंटरचा तरी मे बी बघू नंतर कधी येऊ. पुन्हा जे राहिलेत प्लेसेस ते बघण्यासाठी किंवा नवीन कुठल्या डेस्टिनेशनला जाऊ. आता यावेळेस तू घेऊन जाणार ना मला. घेऊन जाईल पण एक रिक्वेस्ट आहे माझी तुला. जरा व्हिडिओ लवकर एडिट करता देशील का? ठीक आहे चला आपण भेटूया. बाय. आम्ही आता घरी जायला निघालो. बोर्डिंग चालू आहे. तुला काय मज्जा येते मला? मीच खाणार आहे. अर्ध घे म्हणजे मेन स्पॉट नाही. हे नाही तसं नाही. तसं नाही आहे.